नमस्कार, मी विजय खेतले. वसई विकास लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत. राज्यामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. वसई तालुक्यामध्ये पहिले अपक्ष उमेदवार फॉर्म भरणारे अशोक पांडे आपल्या स्टुडिओमध्ये आले. त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. नमस्कार, जय श्री राम. मैं अशोक राधेश श्याम पांडे वसई पूर्व में रहता हूँ और मेरा ऐसा पूर्व इतिहास है कि मैं 1985 में वसई ईस्ट में रहने के लिए आया. मेरी पढ़ाई 12वीं तक टीबी कॉलेज पाबड़े में पूर्ण हुआ 91 में. उसके बाद मेरे ईस्ट के उप सरपंच नौगर मानीपुर के मानजी की ऊपर है दत्ता शेरेकर, ये मुझे मिले. उससे मुझे बहुत ज्ञान मिला और उनके मैं तत्कार में मैं समाज सेवा में एंट्री मारा और उसके बाद में समाज क्षेत्र में मैं लग गया. बाद में मैंने कुछ सालों के बाद में मेरा खुद का संस्था श्री साई दत्त मित्र मंडल का स्थापना किया. इस मंडल के अंडर में मैंने विविध तरह के शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य काम करता हूँ और मेरा हर साल का गणपति बैठता है. उसका जो 28 ईयर मेरा पूर्ण हो गया है इस साल 2024 में और मैं हर साल काम करता हूँ. बाद में मुझे इच्छा हुई कि मैं भी राजनीतिक क्षेत्र में उतरूँ, क्योंकि लोग समस्या करने के लिए किस पद की आवश्यकता पड़ती है. लोग बोलते हैं कि पद के लिए जरूरत नहीं है, लेकिन शासन में काम करने के लिए पद की बहुत आवश्यकता होती है, क्योंकि लोग सुनते नहीं हैं. आप नॉर्मल इंसान बन जाएंगे किसी भी कार्यालय में तो पूछते हैं कौन है आप, तो बोलना पड़ता है मैं सामान, तो हमको दाद नहीं मिलता है. इसके लिए उसके लिए लड़ने के लिए हमको पद चाहिए. जब पद मिलेगा तभी हम उसके लिए लड़ सकते हैं. तो मुझे इच्छा हुई कि मैं भी ये 2025 के सार्वजनिक निवडणूक में भाग लूँ और मैं वसई विधानसभा पालिका के प्रभाग समिति ब से अपक्ष उम्मीदवार में मैं कल उम्मीदवारी का दाखिल किया हूँ. नमस्कार पांडेजी, आपण काल वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकी 2025-26 मध्ये पहिले अर्ज भरणारे उमेदवार ठरला. काय वाटतं आणि काय आपण अनुभव आला त्या गोष्टी? म्हणजे काल मी फॉर्म जमा करायला गेला, तिथे माहीत पडला की जे स्टाफ आहे त्यांना काही अनुभव नाही आहे. मग काल मी 12 वाजता गेलेलो आणि माझा फॉर्म जमा करायला 3 तास लागले. ते मला वाईट लागलं. तिथे काय चहाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, म्हणजे लोकांना खूप त्रास झाला मला. मग तुमचा फॉर्म स्वीकारला गेल्यानंतर? हो, स्वीकारल्यानंतर माझ्या 2 कमी होते फॉर्ममध्ये. ते साहेबांनी बोला की तुम्ही 30 तारखेपर्यंत आणा, आम्ही तुमचं ते फायनल करू. त्यानंतर आता काय तुमचं लक्ष काय? वसई विरार महानगरपालिकेला मागील 10 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, 5-5.5 वर्ष कोरोनामुळे निवडणुका झालेल्या नाहीत. आता आपलं लक्ष काय? आपण निवडून आल्यानंतर काय करणार? प्रथम मुद्दा असा आहे साहेब, जे शासकीय काम आहेत ते रखडलं गेलेलं आहे. कारण की जे अधिकारी आहेत ते मनमानी करतात, ऐकतच नाही, काय बॉडी नाही आहे. म्हणून माझं असं आहे की मी निवडून आल्यानंतर आमच्या नवलपूरची समस्या आहे, मेन तर ते ट्रॅफिक समस्या आहेत. रोजच्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत. त्याच्यामुळे शाळांच्या पोरांना जायला उशीर होत आहे. आमच्या इथलं उद्योग क्षेत्र आहे, लोक जे कर्मचारी आहे, जे आपले अधिकारी आहेत, जे आपले लेबर आहेत, त्यांना नाहक त्रास होतो. आणि ट्रॅफिकमुळे पेट्रोलचा वाया होतो, टाईम वेस्ट होतो, त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत, ते त्याच्यापुढे बुजवत आलं नाही. त्याच्यामुळे लोक टाईम वेस्ट होतो, मॅनपॉवर जातो, तो लॉस होतो आहे. आता प्रभाग झाले, खूप मोठा प्रभाग आहे, तुम्ही लोकांपर्यंत कसे पोहोचणार? तुम्ही आता म्हणाल मी अपेक्षा उमेदवार आहेत, मग आपण कसं काय लढणार? या आपलं काय नियोजन आहे? फेसबुक पर्सनल मी चालूच आहे, कारण मला उभारायचं होता. मला काही पक्षाची गरज नाही आहे, कारण मला सामाजिक काम करतो, मला अनुभव आहे. मला काय पद नाही आहे, मला नगरपालिकेची जाण खूप जाणीव आहे मला. आणि जो इकडे राजकारणी आहे सर्व मला ओळखतात आणि मला साक्षी कामाचा मला खूप अनुभव आहे. मला अडचण नाही होणार साहेब. आता तुम्ही सामाजिक काम करता आणि तुमची एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये लोक मोठ्या प्रमाणात पैसा उधळतात. या संदर्भात आपण काय असं नियोजन करणार? आपण आर्थिक परिस्थिती आपली कमकुवत आहे, तर अशा बाबतीत आपण काय नियोजन करणार? काय तुम्हाला निवडून येण्याची किती शक्यता वाटते? साहेब, जे ही चिंतक आहेत, जे माझे वेलविशर आहेत, ते मला बोलले पांडेजी तुम्ही उभे राहा, तुमच्यासाठी मी काम करू. कारण माझे आज 20 वर्षापासून संबंध आहेत. मी सामाजिक कार्य, गणपती मंडळ आहे, भंडारा आहे, आमच्या नवरात्रीमध्ये बसतो, आम्ही कामं करतो, आमच्या भंडाराचं काम होतो, म्हणजे वैद्यकीय, शैक्षणिक सर्व काम होतो. माझं पर्सनली खूप कॉन्फिडन्स आहे. मला पैशाचा मला त्रास नव्हता, मला खूप ठाम विश्वास आहे. तुमच्या प्रभागामध्ये किती मतदार आहेत? माझ्या प्रभागात 40,000 मत आहे. 40,000 मतदारापैकी तुम्हाला किती वाटतं की तुम्ही किती मतांनी निवडून येऊ शकता, किंवा तुम्हाला काय लोकांचा किती प्रतिसाद?
चला साहेब, माझ्या जे 40,000 मत आहे ना, तर त्यामध्ये साहेब मला कमीत कमी मला 8-10 भेटणार. 8-10 मिळालं तर आपल्याला होईल ना साहेब, काय टेन्शन नाही मला. म्हणजे तुम्हाला 100% वाटतंय, खात्री आहे की मी निवडून येणार? हो हो. तुम्ही निवडून येणार असं Yes, तुम्हाला sir. 100% कारण खात्री आहे? काय साहेब, जे बाकी जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांच्यामध्ये युती झालं नाही आहे, ते फुटाफूट झालं आहे, त्यांच्यामुळे मला फायदा होणार आहे. लोकांना काय तुम्ही आवाहन करा तुम्ही या बाबत मतदारांना? माझं आव्हान आहे की लोकांनी ज्यांना इच्छा आहे सामाजिक काम करायचं आहे ते समोर यावे, खुले. तुम्हाला घाबरायचं गरज नाही आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी फॉर्म भरावे आणि निवडून यावे. मतदारांना माझं हे आव्हान आहे, त्यांनी निवडणुकीच्या दिवशी खुलेआम बाहेर या आणि खुलेपण त्यांचं मताधिकाराचा उपयोग करा आणि तुम्ही कोणालाही मत द्या, पण तुम्ही त्या मताधिकाराचं पालन करावे आणि बिनधास्तपणे मत करावे. आज के सभी जागरूक नागरिकों से आह्वान है कि वो बहुसंख्या में अपने बहुमूल्य मत का उपयोग करके मतदान करें, घर से निकले और मुझे विजयी बनाए, जिससे जो वसई तालुका में आज तक नहीं हुआ है उस कार्य को मैं करूं, ये मुझे आशीर्वाद दीजिए. विरार महानगरपालिकेमध्ये निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. वसई तालुक्यामध्ये अथवा महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिला अपक्ष फॉर्म भरणारे व ऐतिहासिक नोंद करणारे अशोक पांडे यांनी आपली फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मी सर्व प्रभागातील व महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांना आवाहन करतो की ज्यांना कोणा आपल्याला बातमी व आपल्या कामाबद्दल प्रसिद्धी द्यायची असेल त्यांनी वसई विकास लाईव्हमध्ये संपर्क साधावे. नमस्कार.